तर हाय हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना। तर मी अर्चना, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे ना अक्षय तृतीया। तर आत्ता वाजले होते 7:30। तर आम्ही निघालो होतो, एका ठिकाणी ओपनिंग होतं माझ्या मावस नंदेच्या इकडे। त्यांनी मेडिकल एजन्सीचं ओपनिंग केले ना, तर आम्ही तिकडे चाललो होतो। तर पहिल्यांदा आम्हाला ना गिफ्ट घ्यायचं होतं आणि त्यानंतर आम्ही ओपनिंगसाठी जाणार होतो। तर आत्ता आहे ना आम्ही गिफ्ट घेण्यासाठी चाललेलो होतो। आज अक्षय तृतीयेचा पूजेचा जो व्हिडिओ आहे ना तो उद्या अपलोड करणार आहे, कारण की ना आज आहे ना मी संध्याकाळचा व्हिडिओ घेतलेला आहे। व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी 2 पार्टमध्ये बनवलेला आहे। तर आत्ता आहे ना आम्ही आलो होतो मस्त आहे ना गिफ्ट घेण्यासाठी। तर कळतच नव्हतं काय गिफ्ट घ्यावा। तर मग आम्ही ना टेबल लॅम्प असतो ना, तर तो लॅम्प घेतला। इथे व्हाईट कलरचा बघू शकता, खूप छान लॅम्प होता तो, दिसायला पण खूप अट्रॅक्टिव्ह दिसत होता। तर टेबलवर पण ठेवू शकतो आपण, तर खूप छान वाटत होता। तर हा लॅम्प घेतला आम्ही तर गिफ्ट देण्यासाठी। तर मिस्टर, मी आणि अंशू होते आमच्यासोबत। तर हे आहे स्वामी कृपा मेडिकल एजन्सी। नक्की नक्की सगळे देणार आहे विजिट। थँक्यू। थांब ग, चालले अगं ते काका आले अरे हा ना, मी सोडून येते मावशी। माझ्या ननंद नाही काय आहे। तर यांनी ना आज मेडिकल एजन्सीचं ओपनिंग केलं आहे, तर त्याच्या ओपनिंगसाठी आलेलो आहे आम्ही। अंशू पण आली आहे, मी पण आणि मिस्टर पण आले। तुम्ही पण नक्की विजिट द्या, ऑनलाईन द्या, ऑफलाईन द्या, पण द्या। थँक्यू थँक्यू। शुभम भाऊ पण आले, सागर भाऊ पण आले। ए कशी ना तू काय बोलली नव्हती। मावशी पण छान दिसताय। छान आहे, मस्त आहे। इकडे ना सत्यनारायणची पूजा मांडलेली होती आणि भरपूर मोठा असा गाळा घेतलेला आहे। तर काही जेवढे औषधं गोळ्या आणलेलं होतं तेवढं लावून दिलेलं होतं त्यांनी। तर अजून त्यांचा माल काही येणार होता, तर मावशीन ते पण आलेले होते। त्यांचा मस्त नाश्ता चाललाय। व्हिडिओ तुमचा। अगं अंशू हस ना, बोलली पण नाहीये काही। तर आम्ही ना इथेच नाश्ता केला होता, तर खूप छान होता नाश्त्याला पण। तर मावशीन त्या पण इकडे बसलेल्या होत्या, मामीन त्या पण होत्या। तर इकडे पण मामी आलेल्या होत्या। अंशूची फॅन आहे ना तू, खूप मोठी। क्यूट आहे ग। हे पिल्लू मला भेटलंय, खूप क्यूट पिल्लू आहे। छान दिसती, छान अंशू सारखी। आता मला पिल्लू आहे, अंशू नाही आहे। हा ती बघ ना। तर आता आहे ना आम्ही ओपनिंगचा कार्यक्रम आवरल्यानंतर आहे ना लग्नासाठी गेलेलो होतो। तर लग्न कुणाचं होतं, तर ऋषाली वहिनी म्हणजे माझ्या मोठ्या वहिनी, त्यांची मावशीची मुलगी, तिचं लग्न होतं, संस्कृती। तर आम्ही लग्नासाठी गेलेलो होतो, खूप सारी गर्दी होती आणि प्री वेडिंग शो चालू झालेला होता। प्री वेडिंग पण खूप छान होती। आपण महाकालला जातो ना, तिकडे जाताना माहेश्वर म्हणून लागतं ना, तर तिथलं शूट होतं हे सगळं। आणि काही आपल्या नाशिकचं शूट होतं। तर खूप छान गंगा आरती असते ना नाशिकला, सौरभची प्री वेडिंग पण अशीच होती गंगा आरतीची। तर त्याच टाईपमध्ये थोडीशी प्री वेडिंग होती। तर खूप छान वाटली प्री वेडिंग, म्हणजे असं वेगळं काहीतरी वाटतं दरवेळेस प्री वेडिंगमध्ये। मम्मी पण आलेली होती। तर आम्ही इथे बसलेलो होतो आणि अंशूला मी हाय बोलायला लागली, तर ती बघा ना कशी करते। तर आहे ना डेकोरेशन पण छान होतं आणि नवरी नवरदेवाची एंट्री आता होत होती। तर खूप छान एंट्री होती। तर पूजाची एंट्री झाली ना त्या टाईपमध्येच थोडीशी एंट्री होती ही। तर तुम्ही सगळ्यांनी पूजाचं लग्न बघितलेच असेल, तर तुम्हाला तेव्हाची एंट्री तुम्ही बघितलेली असेल तर तुम्हाला समजेलच।
समू पण आलेली होती, आजीच्या मांडीवर बसलेली होती मस्त. तर खूप छान विवाह सोहळा पार पडला. तर ब्लास्ट म्हणजे फटाके वगैरे तर खूपच होते. तर खूप जोरात फटाके वाजले, त्यामुळे सगळे लहान मुलं घाबरली होती. तर खूप छान शो दिसत होता रात्रीच्या नाईटच्या लग्नाचा. आणि वहिनींचा लुक खूपच छान आहे. वहिनींचा लुक खूपच छान आहे आजचा, छान दिसतंय. आणि इकडे अंकिता वहिनी पण आलाय, कार्तिकी पण आली आहे. हाय. इकडे ना अंकिता वहिनी त्या पण आलेल्या होत्या. तर मोठ्या वहिनी कार्तिकेशी गप्पा मारत होत्या. तर आता ना इकडे माझी फ्रेंड दिसत आहे ना, ही माझ्या फ्रेंड आहे. तर ही पण माझी ना क्लासमेट आहे. तर अंकिता वहिनी, मी आणि पियुषा आम्ही तिघी पण क्लासमेट आहे. तर अंकिता वहिनी आणि मी आम्ही सोबतच गायब झाले होते. नाही अजिबात नाही, विसरले. तर इकडे माझा मोठा भाऊ म्हणजे सोपान भाऊ, तो पण छान दिसत होता. तर वृषाली वहिनी आणि तो वहिनींचा भाऊन चालू खूप छान आहे. आणि हिला काय झालंय, का बरं रडते? छान दिसतंय मस्त. इथे ना मी बोलत होते, पण ना स्पीकरचा खूप आवाज येत होता, त्यामुळे ना म्यूट केलंय. वहिनी पण तुमच्यासोबत बोलत होत्या. तर वहिनी ना तुम्हाला सगळ्यांना लग्नाला बोलवत होत्या. तर यांच्या आहे ना सख्या मावशीच्या मुलीचं लग्न होतं. तर त्या लग्नासाठीच आम्ही आलेलो होतो. तर ही वृषाली वहिनींची बहीण ऋतुजा आणि ते तिचं पिल्लू. तर दोघीही छान दिसत होत्या मस्त. इकडे ना करण भाऊ आणि त्याचे मित्र आहे ना मस्त उभी होते आणि ना माझी चेष्टा करत होते, तुम्ही बघू शकता. पण मी आवाज आहे ना म्यूट केलेला आहे, कारण की लॉन्च म्हटलं तर खूप आवाज येतो, त्यामुळे. तर आता इकडे ना मी सोडा घेतला होता, जिरा सोडा, आणि मिस्टरांनी लस्सी घेतलेली होती. तर आम्ही लग्नामध्ये काही जेवण केलं नाही, कारण की नाश्ता झालेला होता, त्यामुळे मग जेवण भूक नव्हती. तर आता आम्ही निघालो होतो घरी, कारण की ताई ते सगळी वाट बघत होत्या घरी. तर तुम्हाला इकडे ना ताई, राहुल, संध्याताई, भाऊ, सौरभ सगळे आलेले दिसत आहे ना. तर आहे ना आज आहे ना 10Kचं सेलिब्रेशन. प्रियांका टायमिंग पण विचारून आले. अंशू
एकच घेतली का? झाले ना त्याच्याबद्दल मस्त पार्टी आहे भावाकडून. हे किती चिंबूस आहे आमचा भाऊ. पार्टी एकदम 20 रुपयाची. 25 रुपयाची. 25 रुपयाची. अजून पेमेंट पण सुरू नाही तरी पार्टी दिली आम्ही. ठीक आहे. राहुल पण आले. काय काय ती ना रोज सगळ्यांना खायलाच बोलू ती आवडीच. आज ना अंशूला ना अंशूची एक फॅन भेटली होती छोटी. तिने अंशूचे खूप केस घेतले. तिला खूप आवडते अंशू है नाही का? पूजीची आहे, गणेशची आहे, ऋतीची आहे. जावई पण आले. मस्त मावा कुल्फी. अक्षदा तुझी. तर 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले म्हणून ना मिस्टरांनी सगळ्यांना आहे ना आईस्क्रीमची पार्टी दिली होती. तर सगळे आलेले होते. तर ताई पण आलेल्या होत्या, सुवर्णाताई पण आलेल्या होत्या, प्रियंकाचे मिस्टर सगळे आलेले होते. तर सई बघा ना, छोटीशी सई कशी मस्त खाते. 11:30 वाजता आमच्या भावाने आम्हाला फोन केला आईस्क्रीम. 11:30 झाले. त्या दिवशी पण झाल्याबद्दल पार्टी म्हणून नाही दिली. हे सहज बुवा सावरला थंड बुवा. लय दिवस झाले आपण एकत्र आलो नाही. एकत्र बोलवायचं होतं त्याच्यासाठी आमचे 1 लाख सबस्क्रायबर झाले का सगळ्या संस्कृतीला. सगळ्यांना बिझनेस भेटले त्यामुळे सगळ्यांच्या कामामुळे बिझी आहे. 4 महिने सीझन असतो आमचा सगळ्यांचा. संध्याताईंचा खूप जोरात असतो. ताईंच्या गणपतीला उद्याच जावं लागेल मला. हो हो नक्की. ताईचा गणपती रामनाथाच्या महालक्ष्मी पावत्या. सई तर खूप छान खाऊ राहिली गो. आता आहे ना मिस्टर आणि मी पण इकडे बसलेली होती आईस्क्रीम खायला. तर आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर आम्ही केक कटिंग करणार होतो. तर प्रियंकाने ना खूप छान केक आणलेला होता, प्रियंका आणि जावा यांनी. तर 10Kचं सेलिब्रेशन खूपच छान झालं. आता पूजा आणि ऋतुताई पण आलेल्या होत्या. तर आता आहे ना आम्ही केक कटिंग करून घेणार होतो. YouTube फॅमिली उठा. सुवर्णाताई बस बस. ओ मामी वाका खाली. हमारे धामा आज किती आमची फॅमिली खूप छान आहे आणि एकत्र आल्यावर तुम्हाला खूप जणांना आवडते. आणि आमची फॅमिली सगळी पण एकदम हौशी सगळे
आणि तुम्ही पण काही कमेंट करताना सगळ्यांना छान कमेंट करा. कधी कधी खूप काही निगेटिव्ह कमेंट करतात तर प्लीज करू नका, कारण फॅमिली सगळं एकत्रच आहे आमची आणि एकत्रच राहणार आहे आणि सतत तुम्हाला अशीच दिसणार आहे. तर इकडे आता आहे ना ऋतुताई पूजा पण आलेल्या होत्या ना, तर आता त्या पण मला केक भरवत होत्या. तर ऋतुताईने आणि पूजानीने सेम साडी घातलेली दिसते तुम्हाला, तर खूप छान दिसत होत्या दोघी पण. सगळ्यांच्या अशा कमेंट असतात का आम्ही सगळ्या बहिणी आहे, पण आम्ही मी पण ती ना 10 किलोनी जास्त आहे, ही 10 किलोनी कमी आहे. ती 10 किलोनी जास्त आहे, ही 10 किलो नाही होणार आहे जास्त. जाऊ द्या. मागच्या जन्मी आम्ही ना सख्या बहिणी काय आवड आहे? होतो. हो, जाऊ आता द्या ना. आम्ही मामी असं काय करते? अहो, उद्या सुट्टी आहे, मी येणार आहे ना. उद्या सुट्टी आहे. नाही ना, उद्या सुट्टी आहे ना. या. सुट्टी मग एक मी काम गणेश का पण नाही आले का? त्याला म्हणलो आम्हाला सोडून साक्षीबाई ये ना. हा या ना आता सगळं राहुल हे बघा बरं एवढे माईल द्या. आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहे आणि असेच एकत्र राहणार आहे. असं भाषण देऊन सर्व युट्यूब फॅमिली सर्व एकत्र आलेली आहे आणि सर्व एकत्र आल्यामुळे ना एकदम कार्यक्रमांचा जोरात झालेला आहे. आजचं सेलिब्रेशन एकदम जोरात झालेलं आहे. आणि असेच रोज व्हिडिओ बघा. अर्चनाचे छान छान तुम्हाला काही बघायला मिळतंय तिच्या व्हिडिओ मधून. तिला सपोर्ट करा. अजून पण ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी करा सबस्क्राईब तिच्या चॅनलला. आणि कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि आत्ताचे 10K झाले पण अजून आपल्याला खूप करायचंय. खूप सेलिब्रेशन आहे आमचं. 1 लाख सबस्क्रायबर झाल्यावर सर्व बहिणी भाच्याला मी संस्कृती हॉटेलला पार्टी पण देणार आहे. तुम्हाला पण पार्टी मिळणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पार्टीला तुम्ही पण येऊ शकता. आणि मेन जे व्हिडिओ काढताना ती मोठी सपोर्ट सिस्टम आहे. कारण राहू दादांनी सर्वांना कामाला लावून दिलेलं आहे. सर्वात आधी त्यांना श्रेय जात आहे सर्वांचं. म्हणून तुम्हाला आमचे छान छान असे व्हिडिओ बघायला मिळत आहेत. जे व्हिडिओ काढताय त्यांचं सपोर्ट माझ्या मम्मीला सर्वांनी लाईक करा, कमेंट करा. मम्मीला व्हिडिओला परत एकदा राहुलला अरे मी वरती नाही ना बंद होता. नाही आता चालू केलं मी. राहुलला केक परत करा आता. आम्ही पण करतो. आमचं पण सिस्टम घेतो. आता सौरभला अतिशय झोप लागलेली आहे पण साक्षीने बळजबरी उठून आणलंय. भारी दिसते अशी. दोघांनी संगत झाला ना. तर 10Kचं सेलिब्रेशन खूप छान झालं. तर आम्ही सगळी फॅमिली मस्त एकत्र येऊन छोटीशी पार्टी एन्जॉय केली.
तर आता आई पण आलेल्या होत्या. आई पण माझी मोठी सपोर्ट सिस्टम आहे, तर त्या घरात थोडं सांभाळून घेता. त्यामुळेच मी व्हिडिओ वगैरे करू शकते, कारण की एवढं घर सांभाळून सगळं करणं पॉसिबल नाही आहे. तर त्या पण मला घरामध्ये भरपूर हेल्प करतात, त्यामुळेच मी आज पुढे जाऊ शकते. आणि घरामध्ये कोणीतरी सांभाळून घेणारं किंवा सपोर्ट करणारं असले तरच मी बाहेर जाऊ शकते, कारण की आता इथून पुढे मला कार्यक्रम पण अटेंड करावं लागतात ना. मग त्यामुळे मग मला घराच्या बाहेर पडणं शक्य आहे. त्यामुळे मग आई थोडंसं घरातलं सांभाळून घेतात ना, तर त्यामुळे मग मी बाहेर पडू शकते. बाहेर जाताना 2-2 मुलांना घेऊन जाणं शक्य नाही आहे, तर मी अंशूला सोबत नेऊ शकते, पण शिव आईंजवळ असतो. मग आई बरंच काही घरातलं पण बघतात, तर त्यामुळे माझं पण काम थोडं हलकं होतं. नवऱ्याबद्दल खूप काही राहत्या. तू नको मी खाऊ नको तू हात मागे कट नाही करायचं बरं का. स्टार्टिंगला टाका नको तू हात भांगार ना पुन्हा खायचं राहतो आवाज. आम्हाला घ्यायचं आहे माशा सुचत. नक्की नक्की आम्हाला पण झोपत हो. गुड नाईट साक्षी. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट ताई. नाही मग गाडी घेऊन जाईल मी पण. मी काय बोललो होतो तुला, पाय पायी जाऊ आपण, पायी येऊ. गाडी घेऊन लावू. नाही नाही प्रियंका आम्ही सर्व काय चाललोय. ताई ताई गाडी शिकून घ्या आणि मस्त गाडी घेऊन जा. हा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.